नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द माइंड मास्टर टीच या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जीवनाचे करेल रक्षण तेच म्हणजे आपले विद्यार्थी मित्रांनो, प्रतलातील एका स्थिर बिंदूपासून म्हणजे एक स्थिर बिंदू जर असेल, या स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या सर्व बिंदूच्या संचाला आपण वर्तुळ असे म्हणतो. द सेट ऑफ द पॉइंट इज अ प्लेन विच ऑफ द इक्विडिस्टन्स फ्रॉम द फिक्स्ड पॉइंट इन द प्लेन इज कॉल्ड ए सर्कल. म्हणजे त्याच्या एका पॉईंटपासून समान अंतरावर जे काही आतमध्ये त्या बिंदूचा संच असतो त्याला आपण वर्तुळ असे म्हणतो. आणि त्या स्थिर बिंदूला आपण केंद्रबिंदू म्हणतो किंवा वर्तुळ केंद्र असे म्हणतो. म्हणजे याला आपण काय म्हणतो? सेंटर. यालाच काय म्हणतो आपण? द सेंटर, सेंटर ऑफ द सर्कल म्हणजे केंद्रबिंदू. केंद्रबिंदू त्याला आपण म्हणतो केंद्रबिंदू. म्हणजेच इंग्लिशमधून आपण त्याला सेंटर, सेंटर ऑफ द सर्कल, सेंटर. सेंटर असं म्हणतो. आता दुसरा आपण अभ्यास करू. बघा, वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला त्याला आपण वर्तुळाची त्रिज्या असे म्हणतो. म्हणजे जसं वर्तुळ केंद्र म्हणजे हा वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू जोडणारा म्हणजे या वर्तुळाला कुठेही जर या केंद्रबिंदूपासून जी रेषा जात असेल, जो रेषाखंड जात असेल त्याला आपण त्रिज्या असे म्हणतो. म्हणजेच समजा ह्या केंद्रबिंदूपासून आपण कोणती एक रेष ओढली, जशी इथून ही आहे, याला आपण त्रिज्या असे म्हणतो. याला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? त्रिज्या. याला आपण त्रिज्या असे म्हणतो आणि इंग्लिशमध्ये त्याला रेडियस असे म्हणतो. रेडियस. बरोबर. दुसरा भाग आता पुढे बघू. पुढचं काय? बघा विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळ केंद्र आणि त्या वर्तुळ केंद्राच्या मधील अंतराला आपण त्रिज्या असे म्हणतो. म्हणजे इथून जो काही इथपर्यंत अंतर असतो त्याला आपण त्याचा अंतर असं म्हणतो. म्हणजे इथून पॉईंट समजा आपण एम घेतला, आम्ही इथे एन घेतला, तर इथे त्यांनी सांगितलेलं आहे पॉईंट एमपासून एनपर्यंत जे असेल रेषा तिला आपण त्रिज्या म्हणतो आणि हा त्याचा अंतर झाला. पुढे समजा दिस इज अ रेडियस. रेडियस मीन्स द सेगमेंट जॉईन टू द सेंटर ऑफ द सर्कल and the point on the circle is called a radius of the circle. This is the radius of the circle. दुसरं पुढे बघा, वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला वर्तुळाची जीवा असे म्हणतो. म्हणजे वर्तुळाचं कुठून इथून इथे समजा इथून आहे आणि इथे जोडले आहे. Means the segment join any 2 point P and Q. The segment join any 2 point of the circle is called a chord of the circle. This is a chord of the circle. म्हणजे आपण याला काय म्हणतो? मराठीमध्ये आपण त्याला जीवा असे म्हणतो. जीवा. आणि इंग्लिशमध्ये आपण त्याला
कॉर्ड असे म्हणतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील बघा, वर्तुळ केंद्राच्या किंवा वर्तुळ केंद्रापासून जीवेला ज्या वर्तुळाचा व्यास किंवा डायमीटर असे म्हणतो, म्हणजे वर्तुळ केंद्रापासून जाणाऱ्या जीवेला त्या वर्तुळाचा व्यास असे म्हणतो. म्हणजे ही तर जीवा आहे, पण ती जाते कुठून? ह्या पॉईंटमधून, बरोबर. त्याच्या अगोदर आपण कॉर्ड म्हणजे आपण पकडलेलंच आहे. द सेगमेंट जॉईन एनी 2 पॉईंट ऑफ द सर्कल इज अ कॉल्ड अ कॉर्ड. आता पुढचं काय आहे? द कॉर्ड ऑफ द पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड डायमीटर. ज्यावेळी एखादी जीवा ह्या सेंटर पॉईंट म्हणजेच त्या केंद्रातून जाते, वर्तुळाच्या केंद्रातून, जसं इथून इवा, बरोबर. हिला आपण या रेषाखंड जो आहे आपण नाव दिलं एक्स आणि वाय, एक्स आणि वाय, बरोबर. ही जी आहे वर्तुळा केंद्रातून जाण्याला ही जीवा जी आहे तिला आपण काय म्हणतो? व्यास. आणि इंग्लिशमध्ये त्याला आपण म्हणतो डायमीटर. डायमीटर याला आपण म्हणतो डायमीटर. ओके. म्हणजे आता आपण पाहिलं की जो केंद्राचा मध्यबिंदू असतो त्याला आपण सेंटर ऑफ द सर्कल म्हटलेलं आहे, म्हणजे केंद्रबिंदू जो इथे आहे. त्याच्यानंतर केंद्रबिंदूतून ज्या वर्तुळाला जाणारी रेषाखंड आहे तिला आपण त्रिज्या म्हणतो. त्याच्यानंतर वर्तुळामध्ये ज्या पण कोई असेल, म्हणजे वर्तुळावर कोणत्याही 2 बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला आपण जीवा असे म्हणतो. आणि वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवाला आपण काय म्हणतो? व्यास म्हणतो. हे आपण पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ह्याबाबत संपूर्ण माहिती मिळाली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.